जेव्हा जेवण बनवण्याचा खूपच कंटाळा आलेला असतो, तेव्हा घरच्यांना काहीतरी चमचमीत खायचं असतं. आज मुलांना पनीरची भाजी खायची होती. चला तर मग पनीर टिक्का मी बनवणारच होते. तुमच्यावर रेसिपी शेअर करूया. झटकेपट इथे पनीरचे तुकडे तयार करून घेतले. त्यानंतर तसेच कांद्याचेही तुकडे तयार करून घेतले. शिमला मिरचीही तशाच चौकोनी आकारमध्ये तुकडे तयार करून घ्यायचे. हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये घ्यायचं. आपल्याला आता ह्याला मॅरिनेशन करून ठेवायचं आहे. इथे मॅरिनेशनसाठी आपण किचन किंग मसाला वापरला आहे. थोडासा गरम मसाला वापरायचा. मीठ घेतलं होतं, हळद घेतली आहे, काश्मीर लाल तिखट घ्यायचं आणि कसुरी मेथी थोडीशी हातावर क्रश करून घ्यायची. अर्धी वाटी दही घ्यायचं आणि अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे सर्व साहित्य मॅरिनेशन करून ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर टोमॅटोची एका प्युरी तयार करून घेतली. आपण आता जिऱ्याची खमंग अशी पॅनमध्ये फोडणी देऊया आणि टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आता परतून घ्यायचं आहे. टोमॅटो छान असा तेल सुटेपर्यंत परतलेला आहे. आपण आता परत एकदा ह्यामध्ये सर्व मसाले घेऊया. मीठ घेतलं आहे चवीनुसार, हळद घ्यायची, काश्मीर लाल तिखट घ्यायचं आणि हे सर्व परतत असताना आपण त्यामध्ये मॅरिनेशन केलेलं पनीरचे तुकडे आणि शिमला मिरचे तुकडे, कांद्याचे तुकडेही घेऊया आणि हे एक 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. थोडंसं पाणी घ्यायचं मसाल्याचं ह्यामध्ये आणि एक अर्धा ते पाऊण तासामध्ये आपली भाजी तयार होऊन जाते. चला तर मग अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखे टिक्का मसाला पनीर तयार झालेलं आहे. तर कशी वाटली रेसिपी? चमचमीत आणि झटकेपट ही. चला तर मग एक लाईक करायला तर आणि